हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी ब्लॉग संध्याकाळच्या वेळेला चालू केला होता. मस्त छान असं शांत आणि प्रसन्न असं वातावरण होतं. सूर्य मावळायच्या वेळेला संध्याकाळी मी हा ब्लॉग केला आहे. सूर्य पहा मावळतोय. खूप छान असं वातावरण होतं संध्याकाळचं. काय करायला लागलं तू? आजी पीठ चालते. रुद्र बघत बसलाय जणू काय ते जात्यावर दळत बसल्यावर कसं बघत बसते. हा बस बस बस. काय ते पीठ आहे का? लयच गुड बॉय सारखं बसलाय. श्री नाही ना त्यामुळे शांत बसलाय. बघा आमचा रुद्र कसा लोळतोय. तुझा बर्थडे आहे रुद्र? तुझा बर्थडे? तर भावाच्या अॅनिव्हर्सरी निमित्त सगळे एकत्र जमले होते. सगळे एकत्र आले की छान वाटतं. पण आम्ही सगळे एकत्र असतो, पण बहीण लांब राहायला असल्यामुळे तिला यायला जमत नाही. फक्त तिचीच कमी भासते नेहमी प्रत्येक सणाला किंवा आम्ही सगळे एकत्र आल्यावर. तर इथे रुद्रची मस्ती चालू होती आणि त्याला केक खायचा होता. हे लहान मुलांचं नेहमी असंच चालू असतं आणि लहान मुलं असले तर सगळ्या कार्यक्रमाला शोभा येते. हा पैसे द्या. चेक किती रुपयाचं देता? पाटी वाकी नाही त्यांच्या खाली. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालंय. आता जेवणाची तयारी करायची आहे, त्यामुळे मी गरमागरम भजी बनवणार आहे, बटाटा भजी. कुणालच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे, तर दोघं निघालेत मीटिंगसाठी. तेच ना, एक्झाम झाली ना, मग आज ओपन डे ना, तर मला पण जायचं होतं, पण तब्येत बिघडल्यामुळे मी नाही जाणार आहे. दोघं चाललेत. चला चला जाऊन या लवकर. कुणाल जाऊन या. आज खूप दिवसांनी पाऊस आलाय, खूप जोरात आलाय तो.
छत्री. कुणाल आणि त्याचे पप्पा छत्री पण नेले नाहीत, असे स्कूलमध्ये गेले. किती जोराचा पाऊस आलाय पाहू शकताय. आणि 5-6 दिवस खूप जास्त ऊन पडत होतं आणि आज एकदम जोरात पाऊस चालू झाला. चांगलं झालं. चला तर मी आता मस्त गरमागरम मसाले भात बनवत आहे. तर त्याच्यामध्ये आधी मी तेल वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर छान कांदा बारीक असा कट करून घेतला होता लांब लांब. तो टाकून छान ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतला. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरचीमध्ये थोडेसे काप केले आणि मग टाकले. आणि टोमॅटो टाकला. टोमॅटो मऊ झाल्यानंतर भाज्या टाकल्या, ज्या काय आपल्याकडे होत्या त्या भाज्या छान परतवून घेऊन त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये धना पावडर, एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकला. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आपल्या चवीनुसार. आणि मग या भाज्या व्यवस्थित 1 मिनिटभर परतवून घेतल्या. मग नंतर थोडंसंच लिंबू पिळून घेतलं मी आणि मग त्याच्यामध्ये पाणी ओतून ते उकळायला ठेवलं. तोपर्यंत मी इकडं तांदूळ धुवून घेतले. त्याच्यामध्ये थोडीशी मसूर डाळ टाकली आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकून घेतला आणि ते मिक्स करून मग मी कुकर लावून दिला आणि एक 3-4 शिट्ट्या करून घेतल्या मी त्याच्या कुकरच्या. मस्त गरमागरम भात रेडी झालाय. तर आम्ही आता जेवून घेतो सगळे. तर बघा, कोमलताई आणि मनोज दादा जेव्हा पुण्यामध्ये मीटअपसाठी आले होते त्यावेळेस मी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी गेले होते. तर त्यांच्या दोघांचाही स्वभाव खूप छान आहे. तर त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, पण आता आहे. त्यामुळे मी हे म्हटलं की आपण हे शेअर करूया, कारण आपल्याकडे सुद्धा ह्या आठवणी कायमस्वरूपी राहतील यूट्यूबवरती. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या दोघांचा सुद्धा स्वभाव खूप छान आहे. चला तर मी हा व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.